अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दत्तगुरूंनी शिकवलेल्या जीवनाचे तत्त्व. प्रस्तावना. भारतीय अध्यात्मशास्त्रात अनेक महामानवांचा जन्म झाला, पण ते अवतार, ज्ञान, भक्ती आणि कर्म या तिन्ही मार्गाचा समन्वय साधतात असे विरळच. श्री दत्तात्रय म्हणजे असा त्रिगुणात्मक त्रिमूर्ती स्वरूप देवाचा साक्षात अवतार. दत्तगुरूंनी आपले जीवन एक शिक्षणशाळा मानली आणि या जीवनात 24 गुरु ओळखून त्यांच्याकडून जीवनाचे तत्त्व शिकवले. हेच तत्त्वज्ञान आजही प्रत्येक मानवाच्या जीवनात प्रकाशवाट दाखवते. भाग 1. दत्तात्रय म्हणजे कोण? श्री दत्तात्रय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे संयुक्त रूप मानले जाते. त्यांचा त्रिमुखी स्वरूप हेच सांगते की ते सृष्टी, पालन आणि संहार या तिन्ही शक्तींचा समन्वय आहे. त्यांच्या जन्माबद्दल अनेक पुराणकथा आहेत, पण त्यांच्या शिकवणीचा उद्देश स्पष्ट आहे. आत्मा हेच सर्वस्व. त्यांनी आपले शरीर जंगलात फिरवले, राजदरबारात राहिले, योग्यांसोबत साधना केली आणि सामान्य जनांसोबत अनुभव घेतला. त्यांनी गुरुत्व फक्त व्यक्तीकडेच मर्यादित ठेवले नाही, तर निसर्ग, प्राणी, कृती आणि भावनांमधूनही ते शिकले जाऊ शकते हे जगाला सांगितले. भाग 2. दत्तगुरूंचे 24 गुरु. श्रीमद भागवत पुराणात दत्तात्रेयांनी स्वतः 24 गुरु कसे ओळखले याचे वर्णन आहे. हे गुरु म्हणजे निसर्ग, समाज व अनुभव. हे 24 गुरु केवळ शिकवणी नव्हे, तर प्रत्येकाच्या जीवनाचे महत्त्वाचे तत्त्व आहे. 1. पृथ्वी, सहनशीलता आणि स्थैर्य. पृथ्वीवर लोक फेकतात, उपसतात, तिच्यावर चालतात, पण ती कधी तक्रार करत नाही. दत्तगुरूंनी या भूमीकडून क्षमा आणि सहनशीलतेचे तत्त्व शिकले. नंबर 2. वायुमुक्तता आणि निसंगता. वायू सर्वत्र फिरतो, सुगंध, दुर्गंध यामध्ये भेद करत नाही. त्याचप्रमाणे जीवनात निसंग राहून आपली गती टिकवावी. नंबर 3. आकाश, सर्वव्यापी, निर्विकार. आकाश हे सर्व काही सामावते, पण स्वतः त्यात बदल होत नाही. हे साक्षी भावाचे प्रतीक आहे. नंबर 4. पाणी, शुद्धी आणि सौम्यता. पाण्याप्रमाणे आपल्या वागणुकीत शुद्धता, मृदुता असावी. नंबर 5. अग्नी, तेज आणि आत्मशुद्धी. अग्नी सर्व दोष जाळून टाकतो. अग्नीप्रमाणे आपले अंतःकरण शुद्ध ठेवावे. नंबर 6. स्थितप्रज्ञता. चंद्र वाढतो, पण त्याचे चंद्रत्वाची ओळख बदलत नाही. त्याप्रमाणे स्थिती बदलली तरी आत्मभान टिकवले पाहिजे. नंबर 7. सूर्य, कर्मनिष्ठा. सूर्य आपले काम न थकता करतो, त्याप्रमाणेच कर्तव्य परायणता हे जीवनाचे तत्त्व आहे. नंबर 8. कबूतर, आसक्तीचे परिणाम. एक कबूतर आपल्या पिल्लांवर एवढे प्रेम करते की शिकाऱ्याने पकडल्यावर ती स्वतःही जाळ्यात अडकते. अति आसक्ती विनाशक असते हे शिकवण. नंबर 9. अजगर, संयम आणि स्वीकार. अजगर अन्नासाठी धाव घेत नाही, जे मिळेल ते शांतपणे स्वीकारतो. त्याचप्रमाणे संयम ठेवावा. नंबर 10. समुद्र, गंभीरता आणि संतुलन. सर्व नद्या समुद्रात जातात, पण समुद्र भरतो नाही, उत्साही होत नाही. संतुलित राहावे. नंबर 11. पतंगा, आकर्षण आणि विनाश. कीटक आकर्षणाने आगीकडे जातो आणि मरतो. इंद्रियांच्या आकर्षणापासून सावध राहावे. नंबर 12. मधमाशी, संचय आणि अनावश्यक श्रम. मधमाशी दिवसरात्र मध गोळा करते, पण दुसरा येऊन ते घेतो, त्यामुळे अत्यधिक संचय टाळावा. हत्ती, विषयासक्ती. हत्ती मादीच्या सुगंधामुळे सापडतो. कामवासनेपासून सुटका आवश्यक आहे. मधुकर, मध गोळा करणारा. निवडकथा. मधुकर विविध फुलांमधून मध घेतो, पण फूल नष्ट करत नाही. ज्ञान घेऊन अहंकार न करता जगावं. मासे, लोभ. मासे अन्नासाठी गळाला लागतात. अतिलोलुपपणा विनाशक असतो. हिरण, संगी प्रेमाचा धोका. हिरण मधुर स्वरांनी वेड होऊन पकडला जातो. इंद्रियलुब्धता टाळावी. पिंगळा, वेश्या. आशाविरहित आनंद. एक रात्रभर आशेने ग्राहकाची वाट पाहणाऱ्या पिंगळेला आशा सोडल्यानंतर शांती मिळाली.
संकल्प टाळल्यामुळे मुक्ती मिळते. पक्षी अतिसंग्रह. एक पक्षी अन्न जपतो, दुसरा येऊन घेतो. सामान्य गरजापुरतेच संग्रह करावा. बालक निष्कलंकता. लहान मुलं आनंदात चिंतामुक्त असते. निर्दोषतेत जीवनाचा अर्थ आहे. कुंभार समजूतदार दुरुस्ती. कुंभार भांडे बनवताना बाहेरून ठोकतो, पण आतून आधार देतो. योग्य मार्गदर्शन संयमाने घ्यावे. नंबर 21. साप एकांत प्रेम. साप गुहेत राहतो. गर्दीपासून दूर एकांत साधनेला पोषक असतो. कोळी जाळे आणि माया. कोळी स्वतःचे जाळे उभे करतो, स्वतः त्यात अडकतो. मायेच्या जाळ्यातून मुक्त व्हा. नंबर 23. कोणतीही स्त्री आत्मसन्मान. कोणतीही स्त्री आपल्या शरीराची काळजी घेते. शरीर हे आत्म्याचे मंदिर आहे. नंबर 24. बाण निर्माण करणारा एकाग्रता. बाण बनवणारा पूर्णतः कामात गुंतलेला. एकाग्रता हेच योगाचे लक्षण. भाग 3. दत्तगुरूंचे जीवनतत्त्व आजच्या जीवनातील. वरील सर्व तत्त्वज्ञान केवळ धार्मिक गोष्टी नाहीत, तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात तंतोतंत लागू होणारी शिकवण आहे. हे तत्त्वज्ञान आपल्याला 3 मुख्य अंगांमध्ये विभागून समजावता येईल. आत्मानुशासन. दत्तगुरूंच्या शिकवणीतून संयम, निसंगता, स्वयंपूर्णता, आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती यांचा विकास होतो. आधुनिक जीवनात यामुळे मानसिक आरोग्य संतुलित राहतं. कर्मयोग. ते नेहमी सांगतात, कर्म करा पण आसक्ती सोडू नका. यामुळे मनाला शांती लाभते. आपल्या कर्तव्याकडे शांत मनाने पाहता येते. साक्षीभाव आणि निर्लेपता. साक्षीभाव. आकाश, सूर्य, वायू यांसारख्या तत्वातून साक्षीभाव शिकविला आहे. त्यामुळे जीवनात कुठलेही संकट आले तरी आपण त्याचा अनुभव घेत असलेले साक्षी राहू शकतो. भाग 4. दत्तगुरू तत्त्वज्ञान. आधुनिक जीवन. करिअरमध्ये संयम, कर्मनिष्ठा, एकाग्रता. नातेसंबंधात आसक्ती न ठेवता प्रेम आणि क्षमा. धनसंपत्ती बाबतीत मधमाशीचा धडा, गरजेपुरतेच. सांस्कृतिक जीवनात ऋषींची परंपरा व आदर. मानसिक आरोग्यात आत्मबळ व ध्यानशांती. भाग 5. उपसंहार. दत्तगुरूंचे तत्त्वज्ञान अति सोपं पण अत्यंत खोल आहे. त्यांनी कोणताही धर्म, जात, भाषा न पाहता प्रत्येक गोष्टीतून शिकण्याचं सामर्थ्य दिलं. जीवनात जर आपण हे 24 तत्त्व आत्मसात केलं तर दुःख, द्वेष, अहंकार यापासून मुक्त होऊन सत्य, प्रेम आणि शांतीच्या मार्गावर चालू शकतो. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.